पंढरपूर आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ सज्ज 5,500 विशेष बसेस धावणार। गावातील वारकऱ्यांसाठी थेट बसची सोय। मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनावरून नवाबाद पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रियेला वारकरी संप्रदायाचा विरोध। पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेपाची मागणी। उद्या निर्णय होणार। 23 आणि 24 जूनला दर्शन बंद राहणार। शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। श्रींच्या शिस्तप्रिय पालखीमध्ये 700 वारकऱ्यांचा सहभाग। 23 जुलैला पंढरपूरला पोहोचणार। पालखीचं यंदाचं 57वं वर्ष। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताई पालखीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आकर्षक चांदीचा रथ भेट। त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई शिंदेंच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या या रथामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचं वातावरण। साताऱ्याच्या कराडमधील उड्डाणपुलाची एक लेन सुरू। पुण्याहून कोल्हापूरकडे जाणारी एक लेन सुरू। खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत उड्डाणपूल सुरू। मालेगाव शेतकरी संघाची तब्बल 15 वर्षांनंतर निवडणूक। 15 संचालक पदासाठी 25हून अधिक उमेदवार रिंगणात। 15 वर्षांपासून शेतकरी संघावर हिरे कुटुंबाचं वर्चस्व। वाशिम एसटी बसस्थानक परिसरामध्ये अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई। एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाची धडक मोहीम। मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये 24 ते 26 जून दरम्यान विविध पायाभूत कामांसाठी 56 तासांचा विशेष ब्लॉक। यामुळे अनेक मैल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। काही गाड्या ठाणे स्थानकापर्यंतच धावणार। मुंबईत झोपडपट्ट्यांचं टप्प्याटप्प्यानं पुनर्वसन करण्यात येणार। मुंबईत तब्बल 6 लाख घरांचं क्लस्टर होणार। SRA कडून 19 समूह क्षेत्राचा विकास होणार। भांडूपमध्ये तब्बल 1 लाख घरं उपलब्ध होणार। मनसेच्या 48 तासांच्या इशाऱ्यामुळे अखेर वादग्रस्त आजूबा ब्रिजचं उद्घाटन। आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते आजूबा ब्रिजचं उद्घाटन। या उद्घाटनामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार। पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या 3 विशेष रेल्वे गाड्या आता नियमित करण्यात येणार। पुणे कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, हडपसर हळंगुळ आणि पुणे दानापूर एक्सप्रेसच्या तिकीट दरात मोठी कपात। प्रवाशांना जवळपास निम्म्या दरात प्रवास करता येणार। पुण्यात पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कडक पावलं उचलली। पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर किंवा गैरवापर करणाऱ्यांवर 10,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार। वारंवार नियमभंग केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार। पुणे शहरात 135 नवीन पोलीस चौक्या वाढवणार। शहराच्या वेगानं होत असलेल्या विस्तारामुळे नव्यानं पोलीस चौक्यांची स्थापना करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। पुणे पोलीस गृह विभागाला प्रस्ताव पाठवणार। पुण्याच्या दौंड शहरामध्ये काळ्या काचा असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची विशेष मोहीम। FDAच्या कारवाईच्या भीतीनं पुण्याच्या शिरूरमध्ये मोठ्या प्रमाणात बिस्कुटचे पुडे आणि इतर खाद्यपदार्थ पाण्यात टाकले। शिरूरमधील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नदी पुढे फेकून दिल्याची घटना समोर। पिंपरी चिंचवड महापालिकेत बदल्यांचा धमाका। महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात विभागांतर्गत बदल्या। एकूण 272 कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी। बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजात फेरबदल।